अधिक असा मालवणी भाषेची गोडी. युट्यूब कर कोकणकर कशी वाटली तुमका परब किचन मध्ये स्नेहा सरोची जोडी. चला आजची आपली लाईव्ह जसं आपण ठरवलंय की दर रविवारी आपण लाईव्ह करायचा प्रयत्न करूया. कधीतरी काहीतरी अडचण दिली तर ते तुमका पोस्ट करतो. जशी ठरवलेली गोष्ट की दर रविवारी 4-4:30च्या आतमध्ये लाईव्ह येतो. आज तशी अजून एक लाईव्ह चालू आहे सध्या. काय लाईव्ह आज काय चालू होता माहिती नाही, पण क्रिकेट होय मॅच असतली माका नाही माहिती, कारण लावल्याने होती परवानी वरती. तर तुम्ही जी करतास म्हणजे आमची जी पोकळी असता की आज स्नेहा नाही रेसिपी मध्ये, आज सरोज नाही, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही मिस करतास ना तर बरा वाटता, म्हणजे तुमका एक हवी अशी वाटणारी अशी जोडी असा, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता कसं आता येऊया आजच्या रेसिपीवर. गेल्या रविवारचं लाईव्ह होतो अंडा भुर्जी. ती भुर्जी म्हणजे लाईव्हला मस्त उत्तम प्रसिद्ध दिलं. तसं आम्ही जी 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 प्रकारची भुर्जी टाकली ना ती भुर्जी हिट हा. अजून एक भुर्जी तशीच एक हिट रेसिपी हा, ती म्हणजे कोणती सांगा? आपली सोयाबीनची भुर्जी. हा ऐकलास काय कधी? नवीन असेल तर ऐकला नसेल, पण असं आपल्या परब किचनवर. तसं भुर्जीचे ना भरपूर प्रकार. सोयाबीनचीच भुर्जी असता नाही, सोयाबीनची भुर्जी असता, अंडा भुर्जी असता, त्याच्यानंतर पनीरची भुर्जी असता, त्याच्यानंतर बेसनची भुर्जी असता. अशा प्रकारचे भरपूर भुर्जी तुम्ही करू शकता. आणि एक भुर्जी ठेवली फ्लावरची आपल्या परब किचनवरती असा फ्लॉवरची भुर्जी म्हणजे तुम्ही भुर्जीचे भरपूर प्रकार करू शकतात. अशा प्रकारे तुमका कोणते भुर्जीचे प्रकार माहिती आहेत ते खाली कमेंट करून सांगा. आमका माहिती होते ते तुमका आम्ही आता सांगितले. तर भुर्जी म्हटलं की त्याच्यामध्ये किती इन्ग्रेडियंट्स येतात? आणि कांदो आणि टमाटर हे दोन तर भाऊ आहेच, भाऊ बहीण. हा आपण तुम्ही म्हणताना काय कापला कांदो कापलं, टमाटर कापलं, फोडणी दिली काय झाला. पण खरं सांगू असा नसता. खरं म्हणजे फोडणी देण्याची पण एक पद्धत असता आणि भुर्जीला डबल टिबल चव येण्यासाठी सुद्धा काय 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 टिप्स अँड ट्रिक्स असतात. त्याच्यामुळे तुमची भुर्जी होता 1 नंबर A1. तर आता अशाच ज्या टिप्स अँड ट्रिक्स आम्ही रोज जे जेवणात करतो त्याच्यानुसार तुमका शेअर करतो की ते टिप्स अँड ट्रिक काय असत. आता बहिणी दाखवतली पनीरचीच येतात भुर्जी. सोयाबीनची भुर्जी आहे ना सिंपल सुचला की कधीतरी करावा. आता तुम्ही ह्याच्यासाठी अख्खं सोयाबीन घेवा, सोयाबीनचा भुगो भेटता तो घेवा, पारके घेवा, कोणतेही घेवा, भिजत घाला नको घालू पटकन होता अशी रेसिपी आहे. मी मागच्या वेळेस जो व्हिडिओ अपलोड झालेला त्याला चांगलं प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्याच्यात मी जी अख्खी घेतलेलं आहे आता मी सर्वजण सांगितले तू भिजत घाल. हा असे बारीक सोयाबीन सुद्धा येतात किंवा सोयाबीनचे चंक्स येतात ते सुद्धा येतात. त्याची सुद्धा भुर्जी मस्त होता. मोठे जे सोयाबीन ह्या वेळेला आम्ही जरा मोठे सोयाबीन घेतले, पण इथे थोडीशी गंमत झाली ती तुमका आता पुढे व्हिडिओ मध्ये शेअर करतो. पण तुमका जा भेटतात घरात ना असा ता घेतलास सोयाबीन जो असा प्रकार मोठो असू दे बारीक असू दे भुगो असू दे आणि अगदीच काय नसतात तर घेऊन यावं. म्हणजे तुमचा तो त्रास वाचा जो भुगो गावलो ना चुरो तर तुमचा तो त्रास वाचत. सोयाबीन व्हेजिटेरियन साठी आज काय आजचा दिवस खरंच खूप खास आहे. आज 2 नोव्हेंबर तसं इलो रविवार, पण आज आपल्या दिवाळीचो जो म्हणतात ना देव दिवाळी, आज हा तुळशीचं विवाह. आजपासून सगळ्यांचे लग्नांका सुरुवात. पंढरपुरात आज लग्न लागतली, उद्यापासून आपल्या दारात लागतली आणि तुम्ही लग्नात यावा. हा तशी तुळशीची लग्न लावतात. तुळशीच्या लग्नामध्ये काय महत्वाचं असतं? तुळशीचा प्रसाद म्हणून कुरमुरे आणि ऊस अक्काचे विसरल्यात. बाकीचे सगळे ते म्हणतात ना आवळो चिंच बोरा ह्या सगळं असतं, पण दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तो म्हणजे आपलं एक ऊस आणि चिरमुरे. आजच्या दिवसात जेव्हा आपण तो प्रसाद म्हणून तुळशीच्या लग्नापासून सुरुवात करतात आणि तेव्हापासून ते खाऊ सुरुवात करतात. पण खरं म्हणजे आता ना थंडीचे दिवस येतात म्हणून ते ऊस आणि चिरमुरे खाऊ आहे. म्हणजे आपल्या शरीरात जी उष्णता हवी असताना ते म्हणजे प्रत्येक थंडीमध्ये कप होता आणि कुरमुऱ्यात कप जातात. सुके कुरमुरे लहान घोरात सुद्धा दिलास ना नाक गळत असत तो त्या थांबता. बघा आता सोयाबीन वर ना आम्ही कुरमुरे एकदम बारीक पोरांना देऊ नका. 4-5 वर्षापेक्षा मोठ्या पोरांना द्या. ते दुसरे बारीक पोर असते ते भार्गवला दिलेले, भार्गव असे नाकात खाली होतो म्हणून सांगते म्हणून सांगते एकदम बारीक पोरांना देऊ नका. 4-5 वर्षातला तुमचा टॅग घ्या सुरुवातीला. हा नमस्कार, मी स्नेहा परब किचन मध्ये खूप खूप स्वागत. कसे असतात मंडळी? बरे असतात ना? बरेच रवा. आणि मी सर आता परब किचन मध्ये बहिणीने स्वागत केलं म्हणजे तुम्ही सगळ्यांचं स्वागत एकत्र केल्यासारखा होता. आजची आपली जोडीचं जे टॅगलाईन आहे ते सांगताय. चला बोला. खुसखुशीत चटपटीत पदार्थाची गोडी, त्यावर अधिक असा मालवणी भाषेची गोडी.
युट्यूब कर कोकणकर कशी वाटली तुमका परत किचन मध्ये स्नेहा सरोजची जोडी. आता ह्या आमचा टॅगलाईन होता मग अशी केलेलो पण तेव्हा आता सगळी जण येईल ना त्याच्यामुळे आता परत एकदा तुमका दाखवले. चला आता आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपी इन्ग्रेडियंट पासून सुरुवात करूया. आणि तसे काय कोणाचे प्रश्न असतील किंवा कोणा काय सजेशन द्यायचं असेल तर खाली तुम्ही कमेंट करून आता सोयाबीनची भुर्जी करूच्या आधी अजून येतात ना. हा तर आता उद्या लग्न सुरू होतली मग लग्नात का काहीतरी गाणी बिनी नको मन गो चेडवा नको. तुळशीचा विवाह हा तुळशीच्या विवाहासाठी जी तुमका लागतात ना साहित्य असं व्हिडिओ आमच्या परब किचन वर असा आम्ही तुळशीचं लग्न केलेलं आमच्या इथे लावून दाखवलेलं अगदी मंगलाष्टका सकट अगदी आमच्या दुर्वांगला उभा केलेलं ना. होय दुर्वांगला म्हणजे त्याच्या विष्णूच्या जागी कोणाला उभं करायचं तर आपण दुर्वांगला उभं केलेलं आणि तुळशीचं लग्न लावलं. छोट्या पोरांका निम्या छोट्या मुलांका उभा करतात तुळशी बरोबर. रेसिपीची सुरुवात करायला सांगितलं. चला आता आपण रेसिपीची सुरुवात करूया. चला साहित्यापासून हे सोयाबीन ती गंमत सांगता ना तर आहे ना भिजत घातल्या ना तर बघा हे अख्खो सोयाबीन आणि भिजल्यावर ते इतके नरम झाले. आता याचं पाणी काढून टाकूचं आपल्यामध्ये. हे बघा हे भिजत घातल्या नव्हते. हा आता ती गंमत जी मी सांगत होते ना तीच गंमत झाली. हे असे सोयाबीन ना जाडे होते मोठे पण ते अर्धा एक तास असे भिजत घातले ना तर यांचं असं भुगो झालं. म्हणजे आता याची भुर्जी करून एकदम बेस्ट म्हणजे मिक्सराक न लावता सुद्धा यांचं असं चंक्स बोलतात ना तसं होतं. पण ह्याच्यात एक गोष्ट असता सोयाबीन कधी पण भिजत घातले ना तर ह्यातला पाणी काढूया. जर पाणी नाही काढलं धुवून घ्यायची खूप वास येतात खूप वास येतात आणि त्याच्यात तू एक अशी चव असता उग्र अशी चव असता बघा पाणी नाही काढून घेतलात तर ती मी आईलाय तेव्हा धुतलंय ते 4-5 वेळा आणि आता चांगल्या पाणी बघा आता जरा बेस्ट पाणी येता. हे हयच चुरगाळलंच नाही या किसनीवर तेच म्हणलं हीच गंमत होती. आणि नाही जर तुम्ही भिजत घातलास ना तर डायरेक्ट हे गरम पाण्यात ठेवा 5-6 मिनिटात होतं. त्यासाठी ती रेसिपी बघा सरोज म्हणतात आज कराय मिक्सर लावूचेच नाही तसे आधी चुरगाळलास ना. मगाशी जेव्हा मी बघितलंय ना तेव्हा तेच मी सांगलं की ही जरा गंमत झाली म्हणजे मिक्सरचा काम वाईज हलक्या झाला. म्हणजे ही गोष्ट पण तुम्ही होतं तुम्ही भुगो आणलास तरी तुमचं ह्या काम राहू त्याला फक्त धुवा चांगलो आणि चांगले नितळ ठेवाने दाबून घ्या. नाही आणि त्याचं पाणी काढणं खूप महत्वाचं आहे. नाही पाणी काढलं तर हा तसे नाही होत. हा सोयाबीनची जी चव असता ना ती एक उग्र अशी चव असता ती जाण्यासाठी ह्यातलं पाणी काढणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आहे बघा जेवढा होईत ना तेवढा ह्यातला पाणी काढू आहे बघा. आता ह्याचं भुगो झालं तरी ठीक आहे. ह्यातली एक प्रोसेस आपली वाचतली ती म्हणजे एका मिक्सराक लावून आपण ह्याच करतलो होतो ना. तर आता त्याच्या जागी आपण असाच हाताने ह्याचं चुरो करूया आणि जेवढा पाणी आहे बघा खाली जेवढा काढता येईल ना तेवढा असा दाबून काढून घेऊया. तसं तुम्ही हिसर ना काय कशाचं दाब देऊन सुद्धा करू शकता पण हाताचा दाब ह्यो सगळ्यात बेस्ट असता. हातांची वस्तू येताना तर तशीच म्हणतात ना हाताची चव कशी जेवणात उतरतात तर हीच गोष्ट असतं. जेवढी गोष्ट आपणाला शक्य आहे ना ते आपण हातान करू. हे बघा आता ह्यातलं पाणी हे बघा केवढा पाणी होता तरी पण बहिणीने 4-5 वेळा चांगलं धुवून घेतलं ना तरी सुद्धा ह्याच्यात एवढा पाणी आहे. म्हणजे सोयाबीनची कुठली पण रेसिपी तुम्ही करत असाल ना सोयाबीनची भाजी पाणी पिळून घ्यावा. हा ही जर काय करूची हाताने नाही पिळूची आणि कंटाळ होईल तर एक चांगलं पातळ कॉटनचं कपडं घ्यावा त्यात ते सोयाबीन घाला आणि पिळा जसे कपडे पिळतो. मी आता ताच करते जास्तीची भुर्जी माझ्याकडे सोयाबीनची भाजी असली तर मी असा करत राहत नाही एक हातीन खय दाबत बसणार. सरळ घेते कॉटनचं कपडो त्याच्यात बांधते आणि अशी पिळून घेते मस्त होतं. ती पण पद्धत आहे बघा. जाता जाता तुमका एक टिप पण दिलंय आता. हा आता आपली पुढे आपण आता काय काय घेतलं तर सांगा. मी 2 कांदे घेतलंय आणि 3 टमाटर कोथिंबीर घेतलंय हे देठ घेतलंय बघा हे आला. आता मिक्सर म्हणत माका लावूक तर काढल्या नाही आणि सोयाबीन नाही वाटत होतं बोलले आता ह्या वाटूया. एका ताईंनी सांगितल्यानी होतं त्या रेसिपीमध्ये की ते घालून बघा. हा ती कमेंट मध्ये सांगितल्यानी होता की आलं लसूण आणि मिरची वाटून घालून बघा आणखीन चव येतली. तर मी म्हटलं करून बघूया तसा सांगतात काय काय जाता. आता हे बघायचं खरोखरचं भुगो झालेलो मस्त आहे. वायच पण पाणी नाही कारण सोयाबीनला जसं सांगितलं ना हे एका स्वतःची चव नसता म्हणजे बोलतात ना असं बेच चव असता. त्याच्यामुळे ही भुर्जी केली ना तर खूप छान चव येतात एका. पण खरी सोयाबीनची चव म्हणतात ना सोयाबीन भुर्जीची चव ही असतात टमाटरमध्ये कारण कांद्याची चव असता पण टमाटर घातल्यानंतर डब्बल होता.
आपला मालवणी मसाला हा मालवणी मसाला तसे ते मसाले तेल हा. परतण्याची जी पद्धत आहे. आता हे झालं, आता मी हात धुवून येते हा. ते पण ह्याच्यात पाणी दे मग कांदे टाकू. तसे आपण सोयाबीन किती घेतले माहितीये, असं बघून गेलं ना तर दोन हे जे वाडगं होतं ना ते एक वाडगं घेतलं आणि त्याच्यात फुगत घालून ते डबल होतं सोयाबीन, कारण ते फुगतात ना डबल साईज होऊन जातात. तसं एक वाडगा आम्ही घेतलाय आणि एक वाडगे सोयाबीनला आता हे प्रमाण आहे. किती तर कांदे घेतलेत आपण, तुमच्या इच्छानुसार ते कोणाकोणाला हा. बुर्जीत जास्त कांदो कांदो लागतो लागतं हा. आणि कमी जर झाले असेल तर वाडीत पण कांदो आणि टमाटर वाडीचो ह्या प्रकार हा. करतात. अरे तुमका माहिती आहे एक गोष्ट, बुर्जी जेव्हा करून म्हणजे माझी आई करायची अंड्याची बुर्जी करायची ना, तेव्हा कधी कधी काय व्हायचं माहिती, पुरवठा घेत नाही. हा, अंड्याची बुर्जी पुरवठा घेत नाही तर माझी आई त्याच्यात काय घालायची माहितीये, खोबरं घालायची. खोबऱ्याची चव पण खूप छान लागते. मालवणी माणसं घालतात, सासू पण घालायची. माका नाही आवडत हा. मी खरं तर सांगते, मी तिका म्हणायचे मी नाही घालत खोबरा. हा पण ते माझी आई हा. घालायची, त्याची चव छान लागते. तुम्ही कधीतरी करून बघा. आजची- घाला घाला, जर आवडत असत तर नक्की हा. घाला, घालतात तशी. कमेंट घ्यायचं. हा आता कमेंट रश्मी बोलते हाय, त्याच्यानंतर परिंदा संपत लिहिते हाय, सुरेखा लिहिते आज कोणती बुर्जी दाखवतात. आज आपली पनीरचीच येतात माझ्यामध्ये तोंडात. आज आपली सोयाबीनची बुर्जी आहे. रश्मी देसाई लिहिते हाय, सरिता सावंत लिहिते हाय, विक्रांती मासने लिहिते हाय, मनीषा लिहिते हाय, प्रिया लिहिते कोणती रेसिपी, सोयाबीनची बुर्जी खूप छान होते चवीला. मनीषा लिहिते हाय, साक्षी पण लिहिते काय बनवतात. आज आपण बनवत आहोत सोयाबीनची बुर्जी. वामन द्वारवेकर लिहितात हाय, वैशाली लिहिते हाय ताई हाय, प्रिया शेंडे लिहिते ताई सांगा ना कोणती रेसिपी करताय. आज आम्ही करतोय सोयाबीनची झटपट अशी होणारी चविष्ट अशी बुर्जी, चांगलं आहे. जी खूप छान लागते चवीला. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा व्हेजच्या नॉनव्हेजच्या दिवशी व्हेज खायची आता येतो लो मार्गशीर्ष, हा त्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की अरे आज बुर्जी खाऊ, तर तुम्ही सोयाबीनची बुर्जी दाखवा. तशी आपण श्रावणात दाखवलेली ही बुर्जी. त्याच चवीची होता जशी तुम्ही अंड्याची करतास ना त्याच चवीची, थोडं बहुत आणि दिसण्यात पण तशीच दिसता. कोणी फसत की कसली बुर्जी आहे. हा पण ती बुर्जी खरंच खूप छान लागते आणि चवीत तर एक नंबर लागतं. तुम्ही नक्की आज बनवून बघा. जास्त काही सोयाबीन भिजत घालायची गरज नाही. आम्ही अगोदर घातले, तुम्ही नाही घातलं तरी होता. गरम पाण्यात सोयाबीन वाईज 10 मिनिटं भिजले ना तरी खूप चांगलं आहे, म्हणजे भिजून येतात ते. हळूहळू बोल, शांतपणे बोल. आळशी बापसान वाढवायचा आणि कांद्यान रडवायचा. आदिती लिहिते हाय ताई, तुम्ही जेव्हा जावा आता का, हो 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 जावा पनीर टिक्का दाखवा ना रेसिपी. हो नक्की पनीर टिक्क्याची रेसिपी दाखवतो. पनीर पण घरच्या पनीरचं पहिलं तुमका दाखवतो घरचं पनीर कसा बनवूया. घरच्या घरी पण तुम्ही बाजारातलं विकतचं पनीर आणण्यापेक्षा घरच्या घरी जे पनीर बनवता त्याचं पनीर म्हणजे पनीर सेटअप करून तुमका रेसिपी दाखवतो. पनीर काय लिहिले, कढाई पनीर, पनीर टिक्का. पनीरचे तर प्रकार किती आहे. कढाई पनीर आहे, पनीर टिक्का आहे, पनीर भुर्जी आहे, पनीर भाजी. मी कधी सर्व सांगते तुका, मी पनीर बनवून गेले ना तर कधी पण त्या सेट नाही झाला तर म्हणतात ना डायरेक्ट त्याची बुर्जी. हा प्लेनचं तर नाही झालो म्हणजे दाब पडल्यावर पण तसा तसं तो दाब पडू पयो आणि तो स्क्वेअर किंवा गोलता होऊ पया. नाही जर एकटे झाला ना तो छेना तर सरळ त्याची बुर्जी. पण तुमका माहिती आहे का, जसं दूध नाचता ना त्याचा सुद्धा तुम्ही पनीरची बुर्जी करून त्याची सुद्धा तुम्ही म्हणजे नाचलेलं दूध असतं. आपण सरळ काय करतो, अरे दूध नाचला मग टाकून देतो ना, तसा न करता त्याच्यापासून तुम्ही बुर्जी बनवू शकता. बारीक कांदे चिरून घेतलंय मी, जेवढे होईल तेवढे बारीक. एकाने मला सजेशन दिलेलं तुमचं बोलणं कम्युनिकेशन लोक पण येत नाही.
कांद्यान रडवले आता टमाटरची बाय. जसं तुमका माहितीये सोयाबीनची भुर्जी खाण्यामध्ये ना खूप फायदे आहेत, कारण सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतात आणि जे व्हेज म्हणजे बोलतात ना नॉनव्हेज खात नाही, जे व्हेजच खातात म्हणजे व्हेजिटेरियन अशी खूप माझे मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे बोलतात ना ते लोक फक्त व्हेज. आता व्हेजमध्ये काय असतं, नॉनव्हेजमध्ये आपण म्हणतो की अरे खूप साऱ्या पदार्थामधून प्रोटीन गावतात, पण व्हेजमध्ये सगळ्यात उत्तम पर्याय जो काय असतात ना तो सोयाबीनचा पर्याय हा. जर तुमका भरपूर साऱ्या शरीराला प्रोटीन हवं असेल ना तर हे बघा. हे बिया काढताय. तांबड्याचे बिया आहेत ना ते काढून घेते मी. तुम्ही काढतास की नाही माहिती नाही, पण मी तर काढतोय, कारण ह्या बिया ना कोणाक चालले नाही. किडनी स्टोन जर का होता आणि होऊ नये ना मुतखडो, हा म्हणजे मुतखड्यासाठी हे चांगले नसतात. म्हणजे आपण जे भेंडीच्या बिया असतात, टमाटरच्या बिया असतात त्या सरस काढाव्या. वांग्यामध्ये तर केवढ्या बारीक बारीक वांग खाऊच नाही, त्यातल्या बिया काढण्यात त्यांका हात त्याने खाऊ नये, नाही तर वांग्याची भाजी पण आता ती पण महाग झाली आहे. भरीत, वांग्याचं भरीत, हा ती सुद्धा महाग झालेली आहे. हा. पण मी काढते आणि मी ह्याचा उपयोग तुमका एका रेसिपी मध्ये दाखवले, ती जाऊन शोधा. आता गुगल करायचं लागतं ना काय त्याचा बियांचा उपयोग तो जाऊन सांगा, शोधा. तसं होता आता चाली चाली सांगू काय? हा सांगा सांगा. साक्षी रिझे चिकन बिर्याणीची रेसिपी लाईव्ह मध्ये दाखवा. हो, एका रविवारी आज आम्ही तोच प्रयत्न करणार होतो, चिकनचाच एक प्रकार करणार होतो, पण नेमकी म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी, त्यातली गत झाली. नाही, आज एकादशी आहे आणि हा. आज खाऊच नाही, त्याच्यामुळे आज म्हणालो की नॉनव्हेज नको बाबा, आठवण पण नको, व्हेजच करूया. पण काय म्हणशील, ही पण नॉनव्हेज सारखीच लागता आणि गमता पण तशीच. झाल्यावर फसशाल तुम्ही की कसली भुर्जी नक्की केल्याने. मुरलीधर लिहितात हाय, पुष्पराज लिहितात बटाटा बनवा मग बटाटा, धनंजय लिहितात हाय, सुजाता लिहिते हॅलो हाय, सगळ्यांना नमस्कार. एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तशी मला वाटलेली काय माहिती, दिवाळी संपली, पण माझा नवरा सारखा सांगायचा नाही गो अजून देव दिवाळी येऊच्या. तुळशीचे लग्न लागली की आपली दिवाळी संपता. तसं आजचं म्हणतात ना, आता तुळशीची लग्न लागली पंढरपूरला, म्हणजे आज आपली दिवाळी संपली, पण जोपर्यंत तुळशीचे लग्न लागतात ना तोपर्यंत दिवाळी असतात. आता हे बघा बारीक टमाटर आणि कांदा. तुळशीचा रोप दारात व्हाया, भरपूर ऑक्सिजन वगैरे देता. तशी आपली आता सोयाबीनची भुर्जी भरपूर साऱ्या प्रोटीनने भरलेली. अदिती लिहिते तुमचा उपवास नाही का ताई? आमचा उपवास एकादशीचा नसतो, मी तर एकादशीचा उपवास धरत नाही. मी धरत होतोय, पण त्याचं काय झालं, मी बहिणीच्या गावी गेलेले म्हणजे कोरोनाच्या वेळेत, तेव्हा त्यांनी आणलेले होते खेकडे. आमका माहित नाही एकादशी, बाबांनी फोन केलेली खेकडे बिकडे खाऊन झाल्यावर, एकादशी होती ना गो चेडवा, मग मारले कपाळात हात, आता खाऊन झालंय, मग सुटली तर परत नाही धरायची, एकदा सुटली तर परत नाही, मग ती सुटली. नाही तर माझी एकादशी होती, आषाढी कार्तिकी हे दोन्ही एकादशी असायची आणि मी कधी केलाच नाही, त्याच्यामुळे आपण तो उपवास करत नाही. एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अशोक जाधव लिहितात. हो, एकादशी धन्यवाद सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. आता हे बघा इथे कांदे टमाटर चिरून झाले, आता तुम्हाला मी कॅमेरा आणून दाखवते. ही मिरची, हिरवी मिरची तुमच्या तिखटीनुसार घाला, आम्ही एकच घेतली आहे. आला तसं आपण मसालो पण घालतलो, लसूण आणि हे कोथिंबिरीचे देठ. त्याच्यात पण जास्त काय असतं मी सांगितलंय, पानांपेक्षा जास्त ह्याच्यात सत्व असतं. हे पण आमका कमेंटमध्ये ताईंनीच सांगितलं आणि त्यांना भरभरून धन्यवाद. लावून घेते दरदरीत. हा, पाणी न घालता लावायचंय. आता इथे हे बघा, आपण दोन जे लाल खूप पिकलेले टमाटर घ्यायच्या, एकदम असे रसरशीत बोलतात ना टमाटर तसे, आणि हे 3 आपण बारीक मीडियम साईजचे कांदे घेतले, आता एकत्र झाले. आणि त्याच्यानंतर इथे कोथिंबीर, आता वहिनीने 1 मिरची घेतली, आलं घेतलं आणि लसूण घेतलं, त्याचं वाटप करून घ्यायचं. जर आपण भुर्जीमध्ये हे वाटप वापरलं ना तर भुर्जीची टेस्ट खूप छान येते. आज आहे सोयाबीनची भुर्जी आहे बघा. हे सोयाबीनचं जे चंक्स आहे ना त्याला आपण भिजत घातलेलं, आणि भिजत घातल्यानंतर त्याचं पाणी निथळून घेतलं खाली. आता हे बघा खाली पाणी आहे, त्याच्यात टमाटरच्या बिया टाकल्या, कारण टमाटरच्या बिया आपण घेत नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा, ह्याला पाणी नसलेलं करून घेतलं, जेवढं होईल ना तेवढं. सोयाबीनचा कुठला पण प्रकार करायचा असेल ना तर पाणी नाही ठेवायचं, नाही तर त्याची चव बिघडते. असं निथळून घेतलं. अशोक ताई, विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तुम्हाला, थँक्यू सो मच. प्रतिभा लिहिते हाय. हां, आता दरदरीत वाटून दाखवलेलं दाखवा. ह्याच्यामध्ये काय होतं, आपण काय घेतलेलं, एक हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबिरीचे देठ,
आलं लसूण आणि कोथिंबिरीचे देठ. देठ असं घेतलेलं. आज आपण करतोय सोयाबीनची बुर्जी, जे आपल्याला शरीराला देतो प्रोटीन. आणि चांगली अगदी हा. म्हणतात ना, आज वेजचा दिवस आहे तो वेज. हा, सोयाबीन आपल्याला खूप चांगलं असतं, प्रोटीन युक्त. ज्यांना खायचं असेल त्यांनी शरीरात प्रोटीन मिळवण्यासाठी खावं. आणि कोथिंबीर तर खूपच चांगली. आता याला बारीक चिरून घेतलंय आपण. आता सगळी तयारी झालेली आहे. अजून कोणाक माहिती नसत तर आताच सांगते, आज सोयाबीनची भुर्जी करतो आपण. तशी केल्या लाईव्हला सरोजनीला अंड्याची भुर्जी केलेली आहे. आणि हा वाटून घेतलेला. ह्या पूर्ण नाही लागतला मका वाटा, कारण सोयाबीनच्या मानाने एवढा नाही लागतला, पण आपल्या ह्याचे उपयोग सगळ्यातच पडतात. हा, नंतर तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून त्या उद्यापर्यंत वापरू शकता. प्रतिभा खरातली इथे हाय. ज्यांका रेसिपी आवडत असेल त्यांनी डबल टॅप करा, लाईक करा, शेअर करा. अंजली खरातली इथे हाय. आता आपली ही कढई, ज्यांका ही ऑनलाईन घेऊची आहे ना, ही कढई बहुतेक जणांनी सांगितलं की खूप चांगली आहे. तो मोबाईल उचला नाही तर हां, त्यांनी ती कढई घेऊ शकता. आम्ही तुम्हाला लिंक देतो. आणि ही अशी डिमांडला सुद्धा गावता. डिमांड जवळपास असतात तर. हां, दिया लिहिते हाय. पण ही खरंच खूप चांगली कढई आहे. याच्यामध्ये कुठला पण पदार्थ ना करपत नाही, काय नाही. हां, आणि स्टीलच्या भांड्यातच कराव्या गोष्टी. सगळी तयारी झालेली आहे. हा. जास्त वेळ लागणार आहे. जसं अंड्याच्या भुर्जीक लागतं, फक्त काय तो तुमचं कांदा आणि टमाटरच परतू पडेल. रुपाली इमानदार लिहिते आज आपण करत आहोत सोयाबीनची भुर्जी प्रोटीन युक्त. अशोक पोटे, ओके, अशोक पोटेनी त्यांचं नाव लिहिलंय. आता आपल्याला थोडा वेळ भांडं तापावं लागतं ना. धुवून घेतलंय बघा याच्यामध्ये. आता ते भांडं तापेपर्यंत आपल्याला वाट बघायची. तसं भांडं लगेच, स्टीलचं भांडं लगेच तापतं. एका काहीतरी बोलतं त्या हानी सारख्या आहे ना, हानीचा पवळा. त्या ह्या भांड्याक नाव आहे. मग त्या दिवशी डिमांड मध्ये सांगत होती या पॅनला काहीतरी. हानीचा पोवळा काहीतरी असेल. हा, म्हणजे तुम्ही विचारत होता त्याच्यावरच ह्या पॅन. मी बोललाय ह्या पॅन मध्ये माका डोसे करूचे होते, ते किती नाही येत, तुम्ही डोसा पॅन दिलाय. तर तिने म्हणजे नाही, हनीचं काहीतरी बोलली ती. कितीला जाऊन विचारते. पूजा सुतारली ते कितीला घेतलं तर हे 900 रुपयाचं आहे. तुम्हाला असं हे ऑनलाईन पण मिळेल, डीमार्टला पण मिळेल. आताच म्हणते एका काहीतरी म्हणतात, हनीचं काहीतरी बोलतात. त्या विचारून बघू गोया नक्की काय. अरे हे बघा, हे हनीच्या याच्यासारखे होते. मधाचा जाळं असतं ना तसं. आता हे बघा आपलं तेल तापलंय. हा, 1.5 पळी तेल घेतलेलं आहे मी. जरा जास्तच तेल लागतं भुर्जी म्हटली की. आणि ते तापलं की आपल्याला आता ह्याच्यात यो किती कांदो घेतलो आपण? 2 घेतले ना, मोठे कांदे. आणि त्याच्या छोटे. हा, म्हणजे तुम्ही कांदे मोठे घेतले तर टमाटर त्याच्या अर्धे घेऊय. कांद्याची चव भुर्जीमध्ये चांगली लागता. आता घेता येऊ कांदो दाबलो. फोडणी दिली की एक जो सुगंध खमंग. आम्ही काय बनवतोय? आम्ही बनवतोय सोयाबीनची भुर्जी. शरीराला भरपूर प्रोटीन देणारी आणि होते सुद्धा झटपट. लागते त्याच चवीची, ज्या चवीची तुम्ही रविवारी आणि शुक्रवारी आणि बुधवारी खातात ती भुर्जी. स्मिता लिहिते हाय, नैना लिहिते हाय. हाय ताई, तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे आपली कार्तिक एकादशी. त्या निमित्ताने करतो आपण त्या निमित्ताने करतोय सोयाबीनची प्रोटीनयुक्त सोयाबीनची चटकदार मसालेदार टेस्टी अशी भुर्जी, जी चवीला लागते एकदम भारी. तुम्ही ही भुर्जी ना नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण ही भुर्जी खरंच. आणि हा टमाटर काय टमाटर होते, हा कांदा काय आपल्याला जास्त असा फ्राय नाही करून घ्यायचा. थोडा गुलाबी, हा बघा ह्याचा जो गुलाबी रंग असतो ना, बघा कांद्याला हा गुलाबी रंग आलाय. आणि दुसरी फोडणी देताना ना गॅस करायचा बारीक, नाही तर कांदा जास्त शिजतो. बघा चमचो भरच टाकलाय आणि हो चमचो छोटा आहे म्हणून थोडा परत अधिक टाकलाय, तेवढा पुरेल. आला लसूण आणि कोथिंबीरीच्या देठाची पेस्ट जी दरदरीत वाटून घेतली, जास्त नाही, म्हणजे एकदम अशी पेस्ट नाही करून घेतली, थोडीशी कच्चं म्हणायला भरड तशी करून घेतली. ह्याने ही अशी करून बघा, ह्याने चव सुद्धा खरंच म्हणजे होतं ना भुर्जीला जी चव येते ना सोयाबीनचं, ते जसं आम्ही सांगितलं ना सोयाबीनला स्वतःची चव नसते, तर त्याची टेस्ट इन्हॅन्स करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे त्याची टेस्ट डबल होते.
आणि ही जर एकदा खाल्लात ना तुम्ही सोयाबीनची भुर्जी की तुम्ही 2दा 3दा 4दा नक्की बनवाल आठवड्यातून. असं प्रोटीन जर आपल्याला हवं असेल ना तर आपण आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवावी. आणि आताच मार्गशीर्ष सुरुवात होता, वेटच्या दिवसात तर नक्की करा. तुमच्या शरीरातली जी प्रोटीनची कमतरता असते ना ती याने भरून निघते. मग ती भुर्जी करा किंवा भाजी करा सोयाबीनची. आणि सोयाबीन खा. आता हे टमाटर झाल्यानंतर येतो टमाटर म्हणते कांदो. टमाटर आपलं तिथं वाट बघता. हा, तो म्हणता माका घरी टाकतात, पण ती आल्या लसूण कच्चा ना, त्या जरा कांद्यामध्ये परतून घेऊया. तसं टमाटर मध्ये पण परतलं जाईल, पण त्या जरासं पाणी सुटतात ना. हा, त्याच्यामुळे सरिता सावंत इथे माझ्याकडे पण असं भांडं आहे. हो, तुम्ही कुठून घेतलं ते भांडं आणि त्याला काय म्हणतात हे जे बोललं ना त्या भांड्याच्या या डिझाईनला काय म्हणतात. आणि हे करताना आमचा गॅस बारीक आहे हा, कारण की ना करपू नये म्हणून. आता कांदा पण तसं हे जाड आहे, जाड गुळाचं आहे भांड. हा. बघा हँडल नाही एवढं तापलंय, पण हे तापलंय. जवळ हँडल नाही पकडायचं, लांब नाही तर तुम्ही मला हँडल नाही तापला जवळ पकडा. आता टमाटर ढकलते. प्रत्येकाची भुर्जी करण्याची किंवा भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. गेल्या वेळेला मी दाखवली ती वेगळी होते. आता वहिनीने स्वतःची म्हणजे त्या जसे करतात ना तसं. आता ही कोथिंबीर पण फोडणीतच घालून घेतात, पण मी सर्रास कोथिंबीर फोडणीत घालत नाही. मी भाजी किंवा जो काही पदार्थ असेल ना तो झाला की शेवटी घालते. टमाटर टाकलं आता बारीक होतं. तीन बारीक लाल, पण ह्याच्यासाठी ना टमाटर खूप पिकलेले हवे. म्हणजे ते टमाटर ह्याच्यामध्ये व्यवस्थित गळले गेले पाहिजे. म्हणजे कांदा आणि टमाटर एक जीव झाला पाहिजे. त्याच्यासाठी हे म्हणजे टमाटर पिकलेले पाहिजे. थोडे कच्चे टमाटर असतील ना तर ही भाजी चांगली लागते, म्हणजे चांगली लागणार नाही. किंवा आपण कांदा टमाटरची भाजी करतो ना त्याच्यासाठी कसं आपण भरपूर पिकलेले लाल भडक असे टमाटर घेतो, पण उतरलेले पण घेऊ सारखे नाही. दाबून बघू आहे. कोणते कमेंट येतो. आता जर ह्यो टमाटर चांगलं विरघळून घेऊ कोया, मगच ह्याच्यात मसाले टाकू कोयात. तर थोडीशी मीडियम करते मी आज, एकदमच बारीक होती. मालवणी केविन इथे हर्षाली हाय, धनराज पाटील इथे हाय, राजेश मुंडे इथे हाय, क्यूट फॅमिली इथे. मी गोव्याला जाताना तुम्हा दोघींची आठवण झाली. कंट्रोली पाहिली येते की कुडाळ, यांच्यावरून कन्फ्युजन झालं होतं ना तुमच्या दोघींचं. हा बरोबर, कंट्रोली पहिली येते नंतर कुडाळ येतो. पण खरंच खूप छान वाटलं तुमचे व्हिडिओ बघताना. थँक्यू. पण तुमचं नाव नाही मला माहिती, तुम्ही नाव कमेंट करून सांगा. ही कमेंट म्हणजे क्यूट फॅमिली असं तुमचं लॉगिंगचं नाव आहे, पण तुमचं नाव काय. पण धन्यवाद ताई, धन्यवाद. तुम्ही असं आमची आठवण काढता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. राधिका तिथे टोमॅटो म्हणा. होय हो, टोमॅटोच म्हणतात, टोमॅटोच म्हणताय, टमाटर नाही. हा, टमाटर हिंदीमध्ये झाला. टोमॅटो. आम्ही मालवणी भाषेत असे कसं ते मालवणी भाषेत बोलता बोलता ते शब्द असेच म्हणतात. काय गो टमाटर, टमाटर घातलंच की नाही गो, नाही तर टमॅटो घातलंच की नाही टमॅटो. असं असतं ते शब्द येतात. नेहा इथे सोयाबीनचा वास काढण्यासाठी थोडं दूध घालून सोयाबीन उकळून घ्यायचं. धन्यवाद ओके, ताई. चांगली कमेंट आहे. कारण मगाशी तुम्ही बोलली ना जरा एक उग्राचा वास असतो सोयाबीनला, म्हणून ते पाणी जेवढं होईल तेवढं पिळून काढणं गरजेचं आहे. तुम्ही पाणी न पिता मी एकदा असं केलेलं घाईमध्ये ना, अति शहाणपणा. म्हणजे सोयाबीनची भाजीच करत होती आणि यांना कामावर जायची घाई होती, तर मी काय केलं माहिती, पाण्यात भिजत घातलं आणि पाणी पिळायलाच विसरली आणि मी ते घातलं आणि दिलं, वाढलं जेवण. कॉन्फिडन्स, सोयाबीनची भाजी. आणि त्याच्यानंतर जी चव लागली ना तेव्हा मला कळलं की जर पाणी पिळलं राहिलं तर त्याचा तो उग्र कडूपणा जो असतो ना सोयाबीनचा तो जात नाही, आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा पदार्थ फसतो. ताईंनी सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण मी जेव्हा भुर्जी केली ना तेव्हा मी चव नसते ना, तर त्याच्यात जेव्हा तुम्ही गरम पाणी कराल त्याच्यात मीठ टाका आणि मग ते सोयाबीन घाला. सोयाबीन फुगल्यानंतर ते 2-3 पाण्यातून धुवून घ्या. एक आपल्या सोयाबीनला चव पण छान येते आणि ते धुतलेही जातात. कारण मीठ घातल्यावर ना आपल्या कुठल्याही भाजीमध्ये मीठ जेव्हा घालतो तेव्हा काय होतं, चव त्याला उतरते ना, चव उतरते आणि स्वच्छ पण होते. पाल्याची भाजी पावसाळ्यात बघा मीठ टाकून धुतात. जसं हळद अँटीबायोटिक आहे तसं मीठ पण आहे. मीठ एक चव पण उतरते आणि आपलं जे म्हणजे जीवाणू कीटाणू काय असते ते मारण्यासाठी पण मदत करतं. माया इथे हाय, गिरीश इथे हाय, अनंत नाईक इथे किती बडबड करता. हो, धन्यवाद. ही कमेंट तर आलीच पाहिजे, किती बडबड करता. बघा किती आजून कमी झाला. जेवढं कांदो होतो ना तेवढं ह्यो झालो आता टमाटरनी कांदो.
आगसून एवढे कमी झाले. आता ह्याच्यात येऊया मसाले घालूची बारी. आता कसं आहे माहितीये, आता म्यूट मध्ये कशी रेसिपी करतात हे आम्हाला शिकावं लागेल. म्हणजे एकदम म्यूट राहून कसं रेसिपी करण्यात येते. आता आपण आणि तुमका आवडतं ना मालवणी भाषा, म्हणून जरा मालवणीच करतो हो, कडबड. हा, बोलतो. तुमका असं वाटतं ना की आम्ही तुमच्याबरोबर बोलतो, असं बहुतेक जणांना वाटतं. घरात बोलल्यासारखं वाटतं, घरात केल्यासारखं वाटतं, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही कसा विचार करतो की कमी बोलायचं. लाईव्ह आहे ना. हा, लाईव्ह मध्ये आपल्याला बोलावंच लागतं ना. आता आम्ही जर सायलेंट झालो 5 मिनिटं धवळण्यापुरती, तर मग तुम्ही लाईव्ह सोडून लगेच स्किप मारून दुसरीकडे जाल ना. त्यामुळे इंगेज ठेवण्यासाठी काहीतरी बोलावंच लागतं ना, नाहीतर एकदम म्यूट होऊन जायचं. जसे आपले जुने पिक्चर असायचे माहिती सुरुवाती काळातले, हा म्यूट पिक्चर, ज्याच्यामध्ये नंतर आपण डेव्हलप करत गेलो ना, तसं असतं. आता आपण डेव्हलप झालोय. पिक्चर मध्ये डायलॉग असलाच पाहिजे, तसं रेसिपी मध्ये पण बोलणं असलंच पाहिजे. आता गॅस बारीक आणि हळद 1 चमचा. हळद कमीच घालावी. हा, आणि मसालो ह्योच ना गो मालवणी. होय होय. ह्यो चमचो बारीक आणि ह्यो मसालो खायचो चिकन. हा, चिकन म्हणजे थोडंसं गरम taste मसालो. साठी तुम्ही गरम घालू मसालो शकता. हा. तुम्ही थोडंसं चव वाढवण्यासाठी घालू शकता. चिकन घाला, पावभाजी मसालो घाला, किंवा गरम मसालो असतात साठवणीतलो तो कोणतोही घाला. मॅगी मसाला घातलात ना तरी त्याची चव वेगळी लागते. आता गॅस बारीक करायची आणि परत हे असा मसाले परतून घ्यायचे. प्रतिभा लिहिते हाय ताई, नीता लिहिते नमस्ते नमस्ते वहिनी नमस्ते. तसे आहात तुम्ही, बरा असा रोज आम्ही बिर्जी खाणं नाही. अरे ही बुर्जी सोयाबीनची आहे, तुम्ही नक्की खाया, प्रोटीन युक्त. खाणं नाही, पण मालवणी भाषा आवडतात कारण आम्ही मालवण कट्ट्यावरचे. हो, तुम्ही विरारवरून बोलतात. हो, आम्ही विरारवरून बोलतो. बरोबर. हे तुम्ही दररोज बघता, त्याच्यामुळे तुमका माहिती आहे की आपण कणकवलीचे पण बोलतो विरारवरून. असा कढई किती घेतला तुमका 700 असतात ना कढईची लिंक आम्ही या रेसिपी मध्ये प्रोडक्ट मध्ये देतो. तशी कढई 900 रुपयाची आहे. ही कढई खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्ही म्हणशाल ऍड बीड नाही करू, पण ह्याच्यामध्ये पदार्थ जळणार नाही. जाड बुडाची आहे ना. तसं बघून गेला तर स्टीलच्या भांड्यात आपण काही करून गेलं तर जळता पटकन. म्हणून सर्रास लोक कढई स्टीलची भांडी वापरणार नाही. पण तुम्ही स्टीलची आणि कास्ट ऑइलची भांड्यामध्येच जेवण केला पाहिजे. आता आपली बघा कांद्यानं असा तेल सोडूक लागला. कलर बघा, जो आपण मालवणी मसालो जो आपण परत किचन मध्ये विकतो, तो मसालो वापरूनच हे केला आणि त्याच्यामध्ये थोडीशी चव उतरावी. सोयाबीनला जसं सांगितलं ना चव नाही, म्हणून आपण त्याच्यात चिकन मसाला घातला. तुम्ही पावभाजी मसाला घाला, गरम मसाला घाला, तुमका जी गरम मसाला जो असतात तो. बेसिकली मी काय करतोय माहितीये, जेव्हा माझ्या आवडीची कोणती भाजी नसतात आणि माका खाऊची असतात आवडी, तर मी त्याच्यामध्ये तो मसाला घालताय जी गोष्ट माका आवडता. म्हणजे ही ट्रिक हा, न आवडत्या भाजी आवडती म्हणून खाण्यासाठी. आता मी सोयाबीनचा चुरो होतो तो घालून घेतलाय. आता तो सुद्धा चांगलं परतून घेऊया कांदा टमाटर मध्ये. आता मीठ घेऊन ये. फॅमिलीने हा सोनिया म्हणून नाव आहे, तिने लिहिलंय तुम्ही बोला खूप छान वाटतं. जेवढं हसून खेळून पदार्थ बनवतात तेवढे ते छान होतात. कृपा करून तुमची बडबड कमी करू नका. धन्यवाद ताईंनो, धन्यवाद. थँक्यू. जसं मी बोलली ना, जसं म्यूट पिक्चर केल्यानंतर जेव्हा डायलॉग गाणी यायला लागली ना पिक्चरची, तसे लोकांना सुपरस्टार बनायला लागले. जे ऍक्टर होते, हिरोईनी होत्या, तसं असतं. जसं बोलतात ना तसं. आता मी नाही घालणार कारण जो पदार्थ करतो ना आणि हातात पण नाही द्यायचा. हा, त्यानेच मीठ घालायचं. मग बोलतात काय असं म्हणतात की काय मीठाचं खडं पडतो. काय किती मीठ आता चवीनुसार. आता ह्या मीठा ना, ह्या सैंदा नमक ना गो, सैंदव मीठा म्हणजे आपला काळा मीठ. ता मीठा ना जास्त खारट नसता, पण माझ्या हातून जास्त पडता. कारण मी कसं आयनयुक्त टाटा नमकच वापरते, मीठच वापरते. आणि मी सध्या ही पिशवी चुकून आणलेली ती आता वापरून टाकते. मग त्याचा अंदाज मला येत नाही ना, त्याच्यामुळे दोन्ही टाकायचं. दोन्ही जर आपल्याला अंदाज येत नाही तर दोन्ही टाकायचं. कारण आपल्या शरीरात आयन वय तुमका माहितीये ना, गालगुंड वगैरे न होण्यासाठी ते म्हणजे ते मीठ चालू केलेलं आहे. त्या मिठामध्ये आयन असतं ना, ते मीठ खाल्ल्याने आपल्याला होत नाही. म्हणून बघा रंगांवरनं आणि याच्यावरनं वाटतं की नाही ही भुर्जी कशाची आहे ती ओळखा बघू. बघा कोण म्हणत ही का सोयाबीनची भुर्जी.
आपणच म्हणूया कारण आपण केलेली आहे सोयाबीनची प्रोटीनयुक्त भुर्जी. पण होता खूप म्हणजे तुम्ही एकदा नक्की करून रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा. डबल टॅप करून हा लाईक करा. नीता विद्याधर लिहिते हो मालवणी बोलल्यामुळे असं वाटतं मालवणात गेल्यासारखं. मालवणी भाषा खूप गोड हा. हो. ते काय कोणा सांगायची गरज नाही, मालवणी भाषेतून गोडवोच खूप छान हा. आता ही आपली भुर्जी झालेली आहे. बोलता बोलता सगळा झालेला हा भुर्जीचा. आता थोडंसं कोथिंबीरीचा सुवास येऊसाठी भुर्जी झाकण लावलंय आणि काही सेकंदात गॅस बंद. गेलो कॅमेरा माती. आता गॅस बंद. समृद्धी इथे खूप छान दिसतात. हा खरंच आपली ही भुर्जी जी सोयाबीनची झालेली आहे ती खरंच खूप छान दिसतात आणि चवीत त्याच्याहून डबल हा. आणि ही जी आम्ही युट्यूबवर टाकली ना परत किचनच्या व्हिडिओमध्ये ती मला वाटतं मिलियन्स मध्ये गेली. 10 मिलियन्सच्या वर व्ह्यूज आहे. ती जेव्हा आम्ही सुरुवातीला टाकली ना ती भुर्जी तेव्हा ती चालली नाही. पहिले मला वाटतं 10-15 दिवस अशी स्लो अँड स्टडी. आम्हाला वाटलं अरे यार ही रेसिपी कोण बघत नाही की आवडत नाही. पण त्याच्यानंतर अचानकपणे सगळ्यांनी ती लाईक करायला सुरुवात केली, कमेंट करायला सुरुवात केली आणि ती भुर्जी अजूनही चालते एव्हरग्रीन. आणि ती भुर्जी चालण्याचं कारण हे असं की असं म्हणजे सोयाबीनची लोकांना माहिती नव्हतं की सोयाबीनचा ह्यो सुद्धा एक प्रकार होऊ शकता. म्हणजे सगळ्याच लोकांना काय माहितीये सोयाबीनची भाजी होता ही तर सगळ्यांनाच माहिती आहे. काय नाही तर सोयाबीन म्हणजे बोलतात ना मस्त चव लागतात त्याच्यामुळे सोयाबीनची भाजी केली जातात. पण भुर्जी सर्रास कोण करत नाही. अंड्याची भुर्जी, पनीरची भुर्जी असेच काहीतरी भुर्जीचे 4-5 प्रकार रेग्युलर जेवणामध्ये देतात ना रोजच्या जेवणात करतात. मग ही भुर्जी माझा असा अंदाज आहे की बाबा ती सोयाबीनची भुर्जी लोकांना वाटतं हिने कशी केली सोयाबीनची भुर्जी, असा कसा होऊ शकता ती भुर्जी. आणि त्याची मला वाटतं लोकांनी म्हणजे ही करून सुद्धा बघितल्याने असतं त्यांना नक्की आवडली असते. कमेंट मध्ये आले आहेत भरपूर झाले. आज हा. मी केली. धन्यवाद सगळ्यांनी केलं. हा त्याच्यामुळे ती शेअर करण्यात आली असेल. म्हणजे बोलतात ना मी करून बघलंय तर मी सांगते ना अरे मी ती रेसिपी बघलंय तुला शेअर करतोय ती तुला करून बघ. ह्या म्हणजे जे कधी म्हणजे उद्या परवा जेव्हा कधी तुला वेळ मिळत तसं लोक करतात. माउथ पब्लिसिटी भेटतात ना व्ह्यूअर्स ते पण सांगतात तुझी आयडिया भारी. आता अंड्याचं आमचं जास्त खर्च वाचता आम्ही सोयाबीनचीच भुर्जी ढकलतो पुढे. अशोकाने लिहिलंय तर आमच्या तोंडात पाणी सुटलं. येवा मग. चला आता कोथिंबीर टाकून काही सेकंद झाली. ताट झाला गरम. बघा मस्त आपली सोयाबीनची भुर्जी. बघा गरमागरम. चला जे आता नाही उपास आहे त्यांनी यावा लवकर. ट्रेन, बस, रिक्षा काय तर पकडून यावा. वांगडा पाव पण घेऊन यावा. नाही तुम्ही पावाबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशा बरोबर सुद्धा खाऊ शकता. पूजा लिहिते मसाला किती आहे. हा मसाला किती आहे म्हणजे मला कळलं नाही. मसाला ह्याच्यामध्ये आम्ही फक्त 1 चमचा आणि तो छोटा होता म्हणून थोडासा अर्धा म्हणजे पूर्ण 1 चमचा मसाला टाका पोहे खाण्याचा. जर तुमका तिखट जास्त आवडत असेल माझ्यासारखा त्यांना तिखट थोडा कमी लागतं म्हणून त्यांनी मसाल्याचं म्हणजे मसाला कमी वापरलो. मी या वाईट जास्त घालते आणि हिरवी मिरची पण घातलेली आहे ना आपण. हा म्हणजे तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त जसं मीठ पण चवीनुसार तुम्ही घाला तसं मसाला सुद्धा कमी जास्त करू शकता. पण चवीत पण मिठाचा अंदाज कमी झाला ना तर तो पदार्थ किती चांगला असेल ते बघ बेचव बरोबर लागत नाही. त्यापेक्षा तो मीठ पण तुम्ही सेम टाका. जास्त खारट पण नाही जसं आपण रोज वापरतो तसा. कमेंट काय पूजाचीच कमेंट होती. अजून कोणा काही कमेंट करून काय या नीता कोण आहे. नीताने लिहिलं ना वाचली ना आम्ही खाणार नाही आम्ही व्हेजिटेरियन खाना खातो शाकाहारी हे खाणं आहे तेच. हे शाकाहारीच आहे. ही व्हेजच भुर्जी आहे ताई. सोयाबीनची भुर्जी. सोयाबीनची दुकानात मिळतात वाण्याच्या त्याची भुर्जी आहे. ही भली गमली तुमका अंड्याच्या भुर्जी सारखी पण ही असा आपल्या सोयाबीनची भुर्जी. नेहाने लिहिलंय 1 टेबलस्पून अमूल बटर घाला हो, लास्टला. मी हो. तसं करते. मी जेव्हा अंडा भुर्जी किंवा कुठली पण भुर्जी बनवते ना त्याच्यामध्ये बटर घालते त्याच्यामुळे खरंच चव खूप छान येते. हो नेक्स्ट वेळेला आम्ही नक्की करू ताई. पण मी जी केली होती ना साधी सोपी सुचली ती पण ती खूप छान चालली आणि चांगला तुम्ही प्रतिसाद सुद्धा दिलेला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण आता ताईंनी सांगितलं तसं मग मी घातलं आलं लसूण आणि मिरची वाटून. नीता लिहिते सोयाबीनची भुर्जी केलात म्हणजे कमालच आहे तुमची. खरोखरच सांगता का खोटं सांगताय सोयाबीनची भुर्जी लाईव्ह ही लाईव्ह रेसिपी आहे.
त्याच्यामुळे आम्ही बोललो ना, आम्ही ती रेसिपी टाकली त्याच्यात पण लोकांनी असंच म्हटलं की सोयाबीनची भुर्जी आहे. एक दिवस बघते करून काय काय लागतं सांगा, मग आम्ही नक्की हा करून पूर्ण बघतो. व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता स्किप, म्हणजे पुढे मागे कसं बघायचं? सुरुवातीपासून हा. एंड पर्यंत हा व्हिडिओ जेव्हा हा आता save end होईल आता. हा लाईव्ह सेक्शन मध्ये सेव्ह होईल. तसं युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आहे सोयाबीनची भुर्जी. परत किचन Live, टाकलात ना live. तर तुम्हाला भेटेल. आणि लाईव्ह सेक्शन मध्ये हा व्हिडिओ जाऊन आता लगेच मिळेल. ज्या लाईव्हचे व्हिडिओज असतात ना त्याच्यामध्ये एक कॉलम असतो, म्हणजे युट्यूबचं पहिलं व्हिडिओ येतात, नंतर शॉर्ट येतं, नंतर लाईव्ह येतं, असं त्याचे सिक्वेन्स असतो. त्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही जाऊन बघा. परत किचन मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल. आणि A to Z इन्ग्रेडियंट सामानापासून ते एंड पर्यंत ही भुर्जी कशी केली सोयाबीनची ती तुम्हाला खरंच कमाल आहे ना, त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. ही खरोखरची सोयाबीनची भुर्जी आणि कमालीची सोयाबीनची भुर्जी झालेली आहे. त्याच चवीची, हा. जी तुम्हाला ज्या भुर्जीची अपेक्षा असते त्याच चवीची. हा, तर अशा प्रकारे आता आपण आपला लाईव्ह एंड करूया की ही सर्व करून दाखवूया. हे. आता आपण प्लेटमध्ये घेऊया. काय आता आपल्याकडे पाव नाही किंवा काही नाही, पण तरी पण तशी ही आता चपाती बरोबर संध्याकाळी खाऊचीचा, भाकरी बरोबर खावा, चपाती बरोबर खावा, मस्त अशी. सुगंध पण बघा तसोच येता. हा. आता तुमका ये वास येऊचो नाही, पण आमका तरी इलो परत किचन दरवळलो. पण खूप चांगली दिसते, पण खूप चांगली, कलर पण खूप छान आलाय. आणि एक जीव कांदा आणि टमाटर आणि जे सोयाबीनचे चंक्स होते ते एक जीव झालेत. आणि त्याच्यावर कोथिंबीर हिरवी बघा ना, सफेद, लाल आणि हिरवं. आता हे बघा, कोण म्हणतात कितपत टमाटर भाजूचो असता, तर कितपत माहितीये काय, टमाट्याची फक्त सालच गमाक होई असो, टमाट्याचं पीस नाही दिसाक होई. म्हणजे टमाट्याचा जा काय हा आता सगळा विरगळून आपल्या भाजीत म्हणा, भुर्जीत म्हणा, सगळ्यात जाऊक होय. इतपत टमाटर हे करायचं, साल त्याची अशी गोल होऊक होई राऊंड. होय काही झालेली गमत नाही, नाही तर दाखवलं असते मी तुम्हाला. ही बघा नाही अशी गोल होता. हा, ठेव. चला. पण मस्त. आपली ही सोयाबीनची झटपट अशी 10-15 मिनिटांमध्ये रेडी होत्या. जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि चव तर एक नंबर भारी. तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि काय करा, परत किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुळशीच्या लग्न करा तेव्हा आमका पण बोला, आणि आम्ही करू तर तुमका पण बोलवतो. येवा. शुभ मंगल सावधान. चला, धन्यवाद.